गुढीपाडव्याच्या दिवशी मी असं काही करणार होती याचा तर मला काही आयडियाच नव्हता. माझ्या लाईफ मधलं दुसरं गिफ्ट मी माझ्या मम्मीला गुढीपाडव्याच्या दिवशी दिलं, पण व्हिडिओ एवढा लेट का टाकला हे माहिती करून घ्यायसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. अचानक गुढीपाडव्याच्या दिवशी माझा प्लॅन बनला ईव्ही स्कूटी घ्यायचा आणि मी रात्री 9 वाजता स्कूटी घ्यायला गेली. काहीच प्री प्लॅन नसल्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा आयडिया नव्हता, ना कलरचा ना गाडीचा, काहीच नाही. पण स्कूटी घ्यायची होती आजच. गुढीपाडवा संपायच्या आधी मला गाडी घ्यायची होती. हे माझ्या मम्मीसाठी प्री बर्थडे गिफ्ट होतं. माझ्या मम्मीच्या बर्थडेला वेळ आहे आणि मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून मग मी स्कूटी घ्यायचा विचार केला. आणि जे त्या दिवशी वातावरण झालं होतं की नाही, एकदम वारा उदान सुटलं होतं. माझ्या घरचे तर 10 वाजता झोपले आणि मी गाडी आणली 11:30 वाजता. सर्वांना उठवलं आणि सरप्राईज दिला आणि सर्व गिफ्ट पाहून शॉकच झाले. पूजा तर करायची होती पण वीज एवढ्या चमकत होत्या की लाईट चालली गेली. मग पूजा तर झाली नाही. सर्वांनी पेढे वगैरे खाऊन घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी गेली अमरावती, म्हणून गाडीच्या पूजाला लागले 2 दिवस. 19 मार्चला रात्री 11:30 वाजता स्कूटी आणली, पण पूजा झाली 22 मार्चला. असं लेट काय झालं ना, पण माझी मम्मी खूप हॅपी आहे तिच्या गिफ्टला बघून, आणि जे तू माझ्यासाठी करता ना त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. आणि या सर्व गोष्टींचं क्रेडिट जाते माझ्या इन्स्टा फॅमिलीला, कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी माझ्या मम्मीला आज गिफ्ट घेऊ शकली आहे. थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम आणि सपोर्ट माझ्यासोबत असू द्या.